महाराष्ट्र माझा, मनोमनी वसला शिवाजी राजा. वंदितो या भगव्या ध्वजा, वंदितो या भगव्या ध्वजा. गरजतो न गरजतो महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा देऊन मी सिद्धी अडसुळे माझ्या भाषणाला सुरुवात करते. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. 1 मे हा दिवस आपण कामगार दिन म्हणून तसेच आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणूनही साजरा केला जातो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषावर प्रांतरचना करण्यात आली. तरीही भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र निर्मितीस नकार दिला. या विरोधात मोठे जनआंदोलन उभे राहिले. या आंदोलनात 106 लोक हुतात्मे झाले. अखेर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्र हा डोंगर, दऱ्या, दगड आणि काटाकुटांचा प्रदेश आहे. छत्रपती शिवरायांसारख्या वीर पुरुषाने येथे रयतेच्या सुखासाठी स्वराज्य स्थापन केले. तर संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ व तुकाराम अशा संतांनी समतेचा, प्रेमाचा व बंधुभावाचा संदेश दिला. आणि महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज या समाजसुधारकांनी वैचारिक पार्श्वभूमी तयार केली. म्हणूनच महाराष्ट्राने आतापर्यंत विकासाच्या सर्वोच्च क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. कविवर्य कुसुमाग्रज मराठी मातीचे अवर्णनीय शब्दात वर्णन करताना म्हणतात, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा. तिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा, दऱ्या खोऱ्यातील शिळा. आपल्या पूर्वजांनी दिलेल्या योगदानाची जाणीव ठेवत वैभवशाली इतिहासासोबत प्रगतीची नवनवीन शिखरे गाठण्याचा आजच्या